गेले अनेक दिवस खरं तर सोशल माध्यमांवर जो विषय गाजत होता तो म्हणजे खामगाव गावातील कोकणी कुटुंब वर्सेस तिथले जे ग्रामस्थ होते काही त्यांचा विषय. या सगळ्या विषयामध्ये खामगाव गावातील कोकणी कुटुंबावर 307 कलम दाखल झाला होता. परंतु काल जी माहिती मिळाली त्यानुसार त्यांचा तो 307 कलम हटवलेला देखील आहे आणि आता त्यांची सुटका देखील होईल म्हणजे आज उद्याकडं. खऱ्या अर्थानं कोकणी कुटुंबाला न्याय मिळालेला आहे आणि हे सगळ्यात जर महत्त्वाची भूमिका कोणी बजावली असेल तर ती ॲडव्होकेट सचिन चव्हाण. माझ्यासोबत ॲडव्होकेट सचिन चव्हाण साहेब आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. सर नमस्ते. नमस्कार सर. एकूणच या केसचा पैलू काय, सुरुवातीपासूनचा प्रवास थोडा सांगा. काय आहे की खामगाव ग्रामपंचायत आणि तिथले जे ग्रामस्थ आहेत यांच्यामध्ये आणि आमचे जे आरोपी होते कोकणी कुटुंबीय यांच्यामध्ये जमिनीच्या हद्दीवरून आणि तिथल्या क्षेत्रफळावरून वाद झालेला. आता हा वाद खरं तर त्यांनी बैठकीतून समझोत्याने मिटवणं अपेक्षित होतं, परंतु तिथं जो काही वाद झाला त्याला असं स्वरूप दिलं गेलं आणि पोलिसांना भासवलं गेलं की ह्या गुन्ह्यात कुऱ्हाडीने आमच्यावर हल्ला झाला आणि आमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपीच्या विरुद्ध ही सगळी खोटी कटकारस्थानं होती आणि हे सगळं काही बाहेर आलं हे ज्यांनी दाखल केलं ना गुन्हा त्यांच्याच व्हिडिओवरून बाहेर आलं. दुसऱ्या दिवशी जो व्हिडिओ व्हायरल झाला, जे व्हिडिओ त्यांनी पोलिसांकडे जमा केले, ज्या फिर्यादीची जी माणसं होती त्यांनी जे व्हिडिओ पोलिसांकडे जमा केले त्यातूनच डिस्क्लोज झालं की हा गुन्हा ह्या आरोपींनी केलेला नाही. त्यात सरळ सरळ दिसत होतं की ते दगडामुळे ती जखम झालेली आहे. एक्झॅक्टली त्या जखमेचा गैरफायदा घेतला. म्हणजे काय केलं की पोलिसांची फसवणूक केली याच्यातून. कारण पोलिसांना असं वाटलं की कुऱ्हाड पण आहे, तो व्हिडिओ पण आहे आणि त्याच्यामुळे जखम झाली असेल. मग प्रथमदर्शनी त्यांनी तो गुन्हा दाखल केला. परंतु आम्हा सर्वांचा रेटा असेल, तुम्ही पत्रकार बांधव असेल, संदीप उत्तरडे साहेब असतील, तुम्ही मोरे साहेब असाल, सुरेशजी वाणी, चेतनजी बोराडे, या सगळ्यांनी हा विषय कायदेशीररित्या लावून धरला. प्रशासनापर्यंत त्यांचे नातेवाईक होते ते सुद्धा अनेक पळत होते आणि प्रशासनाला हे दाखवून दिलं, म्हणजे पोलीस प्रशासनाला SP साहेब असतील, DYSP साहेब धनंजयराव पाटील असतील, तत्कालीन PI साहेब असतील आणि आताही आलेले गुंड साहेब असतील, यांनी ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. आमच्या म्हणण्याप्रमाणे जे काही त्यांना आम्ही अर्ज दिले त्यामध्ये किती सत्यता आहे आणि मेडिकल रिपोर्ट एवढंच नाही, ते मेडिकल रिपोर्ट 3 विसंगत 3 ठिकाणचे होते आणि कुठलीही जखम ही कुऱ्हाडीने झालेली नाही हे प्रथमदर्शनी सिद्ध झाल्यानंतर पोलीस बांधवांनी या ठिकाणी सहकार्य केलं आणि 307 हे कलम त्यावरचं हटवलं गेलं. आपण थोडंसं टेक्निकली बोलूया. तो जो मेडिकल रिपोर्ट होता तुम्ही जे बोलले, तर शासकीय मेडिकल रिपोर्ट नेमकी काय होता याच्यामध्ये? शासकीय मेडिकल रिपोर्ट ज्यावेळेस आता आम्हाला कागदपत्र ही भेटत नाहीत, परंतु ज्यावेळेस कोर्टासमोर हा वाचला गेला त्यावेळेस ती जखम CLW मध्ये झालेली आहे, ती कुऱ्हाडीने कुठल्याही प्रकारे होऊ शकत मेजर नव्हती. एक्झॅक्टली. आणि ती 1 सेंटीमीटर इतक्या खोलीची किंवा ती ब्लंट आणि हार्ड ऑब्जेक्टनी होऊ शकते असं ओपिनियन सरकारी डॉक्टरांनी दिले. मग हे जर ओपिनियन सरकारी डॉक्टर देत आहेत, जी कुऱ्हाडीचा घाव हा शार्प वेपनचा असेल किंवा त्यावर ती फाटू शकते जखम झाली तर, असं झालंच नाही. आणि त्यावेळेस 2 इन्स्ट्रुमेंटचं कथन येते त्यांच्या व्हिडिओमध्ये. एक म्हणजे दगडांनी पण झालेलं बोलतायत आणि दुसरं म्हणजे कुऱ्हाडीने. त्यामुळं कुऱ्हाडीने ही जखम होऊ शकत नाही हे प्रथमदर्शनी सिद्ध झाल्यामुळं, आमच्या म्हणण्याला यश आल्यामुळं, तर आत्ताचे जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर मोरे साहेब आहेत API, या साहेबांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला दुजोरा दिला आणि ते कलम कमी केलं. म्हणजे आपण जर तांत्रिकदृष्ट्या बोलायला गेलो तर कुऱ्हाड असेल किंवा कोयता असेल यांची घाव आपण मेजर पाहतो की बऱ्याचदा मेजर असतात. एक्झॅक्टली. परंतु इथं तशी परिस्थिती नव्हती. एक्झॅक्टली तशी नव्हती. शार्प वेपन ज्याला म्हणतो, धारदार शस्त्र जे असतात त्यांचे जे कट होतात हे कट हे फार धारदार असतात आणि मोठे असतात, खोलवर असतात. ती किती जखम कशा प्रमाणात मारली गेली आहे त्यावरून त्या जखमेचं प्रमाण असतं आणि डॉक्टर साहेब त्याच्यावर ते लिहितात की हे याच्यामुळे होऊ शकतं किंवा नाही. आता मला एक सांगा, जर तो व्हिडिओ बाहेर आलाच नसता त्या कुटुंबाला न्याय मिळण्यात कुठेतरी अडचणी निर्माण झाल्या असत्या? काय झालं सर की खामगावमधले काही ग्रामस्थ यांनी त्याला राजकीय पैलूने जोडून पाहिलं. मग यामुळं राजकीय पैलूने जोडून पाहिल्यामुळं या लोकांच्या पाठीमागे कोणीच नाही. कारण गावातल्या काही ग्रामस्थांना किंवा काही राजकीय व्यक्तींना ती जमीन काही करून लुबाडायची. मग त्यासाठी ते कोकणी कुटुंबीय मागील 2 वर्ष 3 वर्ष वेगवेगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना अर्ज देत होते, तुमचं हे काढून घ्या, हे आमच्या क्षेत्रात येते, हे चुकीचं आहे, तुम्हाला दिलेली 4 गुंठे जागा आहे, ही मुळातच 4 गुंठ्यापेक्षा तुम्ही जास्त एक्वायर करू पाहतात. त्यामुळं ओपन स्पेस सोडून तुम्ही इतर जी बांधकामं आहेत तेवढ्या पुरतच बोला,
बाकीची जागा आम्हाला सोडून द्या. ती जागा 4 गुंठे होती की 44 गुंठे, याच्यावर काहीतरी वाद संभ्रम होता. हो, काय कागदपत्र त्यांनी असे फॉरेस्ट डॉक्युमेंट क्रिएट केलेले आहेत की 44 गुंठे. मग जर 44 गुंठे आहे तर उर्वरित क्षेत्र कोकणींच्या कुटुंबाच्या ताब्यात कसं? बरं, जर तसं असेल तर मग मागील 30-40 वर्ष समजा असं गृहीत पकडूया आपण की मागील एवढे वर्ष त्यांना 44 गुंठ्याचं दिलं, मग आजपर्यंत एकही 1 गुंठ्याचा दस्त रजिस्टर का नाही केला? आमचं म्हणणं असं आहे की आम्ही जागा दिली, आम्ही नाकारत नाही, मग आम्ही तसा गैरफायदा घेऊ शकतो की आम्ही एकही गुंठ्याचं तुम्हाला कोणतंही दिलेलं नाही दान, ते आम्हाला सगळी जमीन काढून द्या. पण आमचं म्हणणं असं आहे की 4 गुंठे दिली, त्या दिल्याला आमचा नकार नाही. ठीक आहे. आता हे जे 307 कलम हटवलं, ती प्रक्रिया नेमकी कशी होती आणि काय झालं पुढे त्याच्यामध्ये? हे पहा, काय झालं की पोलिसांनी ज्यावेळेस गुन्हा दाखल केला आणि दुसऱ्या दिवशी ही सगळी वस्तुस्थिती बाहेर आल्यानंतर पोलिसांवर प्रचंड दबाव होता. कारण जी घटना न झालेली आहे ती पोलिसांकडून चुकीने दाखल झाली आणि यामुळं इन्व्हेस्टिगेशन करणं, वरिष्ठांचा दबाव सहन करणं, आम्ही सर्व पातळीवर, एवढंच नाही, आम्ही SP साहेब असतील, DYSP साहेब यांच्याकडे रोजचा आमचा सगळ्यांचा रेटा होता की साहेब हे चुकीचं झालंय, त्यांच्यावर अन्याय झालाय आणि तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन करताना ह्या प्रक्रिया तुम्हाला समोर येतात. बरं, महत्वाचं काय आहे, जे शस्त्र म्हणून वापरलेले हत्यार आहेत ते कुणाकडून जप्त केलंय? तर अजिंक्य घोलप यांच्या हातामधून ते तिथं पोलीस स्टेशनला जप्त केले. आपण ते तत्पूर्वी त्या कोकणी कुटुंबियाचा जो मुलगा आहे त्याच्या हातात ते दिसतंय ते शस्त्र. नाही, शस्त्र हातात असणं आणि तो हल्ला करणं यात फरक आहे. तो त्याच्या जागेत ते शस्त्र घेऊन उभा होता, तो त्यांच्याशी भांडत होता याचा अर्थ हल्ला करत होता असा होत नाही ना. एखाद्याबद्दल तो शेतात काम करायला चालला आणि त्याला अचानक दिसलं की इथे माझं कुंपण तोडतात आहे, तर त्यावेळेस तो हातात जी वस्तू असेल ती घेऊन गेला, परंतु कुणावर हल्ला केल्याचा एकही व्हिडिओ नाही. हे म्हणतात आमचा व्हिडिओ होता. बरं, तिथं ग्रामपंचायतचे त्यानंतर बॅकसाईडला हे आहे, मंदिर आहे, त्याचे CCTV वगैरे आहेत, पण एकही CCTV फुटेज तसा त्यांनी ग्रामपंचायतीने दिला नाही. आणि जाणीवपूर्वक म्हणजे कट कारस्थान करून केलेली कृती ही ग्रामपंचायत किंवा तिथल्या पदाधिकाऱ्यांची, असं माझं स्पष्ट मत आहे. त्या कोकणी कुटुंबावर 307 कलम हटवलं गेलं आहे, आता पुढील प्रक्रिया कशी असेल, त्यांना रिलीफ कधी मिळेल? नाही, आता पहा, 307 हटवल्या गेल्यानंतर बाकीचे उर्वरित जी कलम आहेत ती 7 वर्षाच्या आतल्या शिक्षेची आहेत. आता त्यांचा आर्मॅक्ट पण एक वाढवला गेला तो आता आर्मॅक्ट म्हणजे कुऱ्हाड म्हणून त्यांनी शस्त्र दाखवलं. ऍक्च्युली ते टिकणारं नाहीये कुठल्याही कायदेशीर तरतुदींमध्ये, कारण ते काय हत्यार म्हणून त्यांनी वापरलेलं नाहीये. एक शेतकरी घरगुती. हो. आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारच्या ब्लड स्टेन किंवा इतर कुठल्याही असं नाहीये, त्यामुळं ती गोष्ट टिकणार नाही. परंतु आता तो गुन्हा जो दाखल झालेला आहे तो वेळप्रसंगी आम्ही हायकोर्टात जाऊन क्वॅशिंगसाठीही जाऊ आणि ज्यांनी आम्हाला मारहाण केली म्हणजे कोकणी कुटुंबाच्या मुलाला एवढी बेदम मारहाण केली की त्यांनी हे मॉब लिंचिंग सारखाच प्रकार केलेला आहे, त्याबद्दल आम्ही त्यांच्या विरुद्ध आता कोकणी कुटुंबियांचे नातेवाईक, कोकणी कुटुंबीय हे म्हणतात की जे पोलीस ग्रामस्थ आम्हाला मारायला, दगडी घेऊन मारायला येत होते, आम्हाला पाठलाग करून मला मारत होते, तर त्यांचा उद्देश मला जीवे मारण्याचा होता. त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा 307चं कलम वाढीचं लागलं पाहिजे. कारण मी मागं पळत असताना ती लोक येऊन मला दगडानेच जीवे मारण्याचा प्रयत्न करत होती, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं त्याविषयी आम्हाला निश्चितच कलम वाढवावं लागणार आहे आणि आम्ही तसं पोलिसांकडे ते सर्व पुरावे देणार आहोत. ठीक आहे. 307 कलम हटवलं गेलंय, बाकीची जी कलम आहेत ती काही अशी इतकी गंभीर नाही की 7 वर्षापेक्षा अधिकची त्यांना सजा होईल त्याच्यामध्ये. मग त्यांना तर ती सजा झालेली आहे, त्यांना येरवडा जेल म्हणजे तो मनस्तापच त्यांच्या भोवती तो आलेला आहे, तर त्याच्यातून त्यांना रिलीफ कधी मिळेल, ते बाहेर कधीपर्यंत येतील? बाहेर पहा, काल मेहरबान कोर्टाने, न्यायालयाने ह्या सर्व बाबी पाहिल्यानंतर काल तात्काळ ऑर्डर केलेली आहे आणि त्यामुळं कालचे आम्हाला लखोटा भेटलेला आहे आणि तो आज आम्ही येरवडा जेललाही पाठवलेला आहे. आज दुपारपर्यंत किंवा सायंकाळपर्यंत जर त्यात काही तांत्रिक अडचणी आल्या नाहीत तर ते बाहेर असू शकतात. खरं तर तुम्ही आतापर्यंत अनेक केसेस हाताळल्या असतील, ही केस काही वेगळी होती जरा? नाही, इथं विषय काय होतं सर, अनेक केसेस येतात, काही प्रोफेशनल गुन्हेगार असतात, काही सर्वसामान्य असतात, काही वर अन्याय होतो. ही केस अन्यायाच्या बाबतीतली आहे, म्हणजे एखादं सडन प्रोव्होकेशन होणं, अचानक भांडणं होणं तो एक भाग वेगळा, परंतु केलेलं कंपाऊंड कायदेशीर मार्गाने न काढता ग्रामस्थांनी हेकेखोर पद्धतीने किंवा अचानक हल्ला करण्याच्या, जीव मारण्याच्या उद्देशाने ज्या वेळेस त्याच्यावर कटकारस्थान करतं. बरं, ह्या ग्रामस्थांना जे तिथं गेले त्यांना कुणी अधिकार दिला ते कंपाऊंड काढायचा? आमच्या प्रॉपर्टीमध्ये इन्क्रोचमेंट करायचा किंवा अतिक्रमण करायचा किंवा आतमध्ये येऊन ट्रेसपास करायचा यांना अधिकार दिला कोणी? तिसरी गोष्ट, हे सगळं होऊन एखाद्या व्यक्तीला तुम्ही पाठलाग करून मारायचं यांना अधिकार दिला कोणी? असं गृहीत पकडूया थोड्या वेळासाठी की हा मारायला आलता पण त्यांनी एकावरही वार केला नाही. जर समजा केला वार असं गृहीत पकडूया, तरी सुद्धा आपण असं गृहीत पकडू की वार केला तर तो मागं जेव्हा हटत होता तेव्हा त्याचा पाठलाग करून त्याला जीव मारण्याचा यांचा प्रयत्न करता येत नाही.
मग याचा उद्देश काय होता? झुंडशाही विरुद्ध एका व्यक्तीला तुम्ही मारण्याचा प्रयत्न करत आहात. बरं, तो आवाज उठू शकतो ना. प्रत्येकाला स्वतःच्या मालमत्तेचं, जीविताचं रक्षण करण्याचा अधिकार आहे आणि त्या व्यक्तीने जर तसं केलं असेल तर ती काही चुकीची बाब नाहीये. आणि त्यासाठी प्रोटेक्ट करताना एखाद्याला गंभीर दुखापत झाली किंवा दुखापत जरी झाली तरी त्याचा तो अधिकार असतो. आणि या ठिकाणी ग्रामस्थ हे त्या दुसऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये जाऊन ट्रेसपास म्हणजे बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, आता आपण एक सर्वसामान्यांसाठी ओव्हरऑल बोलूया. शेवटचा प्रश्न की ह्या केसमध्ये तरी त्या कोकणे कुटुंबांकडे एव्हिडन्स होता म्हणून त्यांना आता उशिरा का होईना, 2 दिवस लेट का होईना, परंतु न्याय मिळतोय. बरोबर. सर्वसामान्य जी लोक असतील, शेतकरी असतील, अनेकदा बांधव याच्यावरून त्यांच्यावर वाद होत असतात. या सगळ्यामध्ये त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? काय असतं, महत्वाचं म्हणजे छोटे छोटे गुन्हे होत असतील तर आपल्या स्थानिक पातळीवर मिटवत चला. कोर्ट कचेरी, पोलीस यामध्ये आपला वेळही वाया जाऊ शकतो. परंतु जिथं अन्याय होत असेल तिथं मात्र तुम्हाला पोलिसांकडे तात्काळ गुन्हा दाखल करा. 112ला कॉल करत जा. असलेले पुरावे आपण सांभाळून ठेवत जा, किंवा जे पुरावे आहेत, जी खरी वस्तुस्थिती आहे, कुणाला गुंतवण्यासाठी प्रयत्न करू नका. जी खरी परिस्थिती असेल ती पोलीस बांधवांना सांगा. पोलीस आपल्याला सदरक्षणासाठीच आहेत, ते रक्षण करतात. अपवाद असतात काही लोक का जी कायद्याचा गैरवापर करतात, परंतु पोलीस बांधव निश्चितच सर्वांना मदत करत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गुन्हे दाखल करा. प्रसंगी जिथं सिव्हिल डिस्प्यूट आहे म्हणजे दिवाणी स्वरूपाचे वाद आहेत तिथं मारामाऱ्या किंवा वाद हे करू नका, जेणेकरून त्यात आपल्या अंगाला जखम होऊ शकते किंवा दुसऱ्याच्या शरीराला जखम होऊ शकते. ते वाद सलोख्याने मिटवण्यासाठी प्रयत्न करा. कोर्टात जावा. कोर्टात गेल्यानंतर तडजोडी असते, मेडिएशन असतं, कोर्टामार्फत विविध प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. त्याचा आपण उपभोग घ्या. माहिती कागदोपत्रांची वकिलांमार्फत घ्या, त्यामुळं डिस्प्यूट सॉल्व्ह होऊ शकतात. ठीक आहे, धन्यवाद. खरं तर तुम्ही सविस्तर आमच्याशी चर्चा केली. हे जे कोकणे कुटुंब आहे खामगावमधलं, खरं तर त्यांच्यावर एक प्रकारे अन्यायच झाला होता, परंतु ह्या सगळ्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम जुन्नर तालुक्यातले पत्रकार बांधव असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं जर वाटा कोणी उचलला असेल म्हणजे जो अगदी ऑन फील्ड जाऊन भांडण्याचा किंवा त्यांची दाद मागण्याचा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये, तर तो ॲडव्होकेट सचिन चव्हाण साहेबांनी खरं तर तो सगळ्यात मोठा वाटा उचललेला आहे. साहेब, तुमचे देखील मनपूर्वक आभार. धन्यवाद. आमच्याशी बोललात, इतकी सविस्तरपणे विस्तृतपणे ही माहिती दिली. मी खरं तर पत्रकार बांधवांचे खूप खूप आभार मानेल. तुम्ही सर्वांनी हा विषय नीटनेटका सर्व जगासमोर आणला. पोलीस प्रशासनावर तो सगळ्या गोष्टी माहिती करून दिल्या आणि यामुळं आम्हाला न्याय मागण्यासाठी सुलभता आली. त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार. धन्यवाद. थँक्यू सर.